संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला अनेक वर्षापासून तर सर्व भरपूर काँग्रेसला मतदान दिलं. त्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी पदावरती गेल्यानंतर त्यांना तुमच्या सगळ्यांचा माझ्याचा सर्वांचा मताचा मत घेतलं ते तुमचं वैचारिक मत जे विचार तुमच्या भागात हे झालं पाहिजे, विकास कामात आले पाहिजे. तुमच्या वैचारिक मताला त्यांना देण्यात आणि त्याचा सोयीप्रमाणे दुसरं मला सांगा की अनेक वर्षापासून आपण स्वातंत्र्य नंतरचं काम पाहिलं तर संपूर्ण देशात आणि संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून ते काँग्रेसची सत्ता होती. तर लोक 50-55 वर्ष तुम्ही एकतर काय काम सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, त्यानंतर तुमचा आरोग्याचा प्रश्न. पण पाणी जर नसेल तर कसं म्हणजे आपण सरकार तरी कसं एवढ्या वर्षात त्या ठिकाणी भाव देखील सत्ता भोगून त्यावेळेस त्यांनी स्वप्नाला झालं नाही किंवा कधी असं बांधकायला असं विचार केला नाही की आपण असं आणखी तुमचं कृष्णा नदीच्या त्या ठिकाणचे अडचणी नसतील पण या संपूर्ण सातारा जिल्ह्यातले अनेक असे भरपूर असं दुष्काळग्रस्त आहे. म्हणजे काय पाण्यापासून वंचित आहे. त्या लोकांना पाणी देण्याकरता कधी त्याचे मला विचारलं आवडतं. या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आमच्यानुसार ज्यावेळेस ही त्यावेळेस एक संपूर्ण कृष्णावरील विकास महामंडळाचा प्रपोजल घेऊन मी आदरणीय त्यावेळेचे उपमुख्यमंत्री मुंडे साहेब गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्याकडे त्यांना सांगितलं की म्हणजे ही असं ही योजना आहे ही आपल्याला करावीच लागणार आहे. कारण त्याशिवाय लोकांचं लोकांना तडफडून अक्षरशः वाट लागत नाही करू शकणार नाही. आणि मग त्याच्यावरती अनेक मीटिंग झाल्या, त्यांनी होकार दिला आणि त्यातून कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली. आज अनेक म्हणजे आपण बरेचसे दादा असते, त्यानंतर रामकृष्ण बेकर असते, मनोज दादा असते, त्या संपूर्ण त्यांनी उल्लेख केला. मला सांगा त्यावेळेस जर पुढाकार घेतला असता तर आज काय परिस्थिती असते सांगा. आज आपण अंबरवाडी धनगरवाडी जर आपण त्याच्या जेवणाच्या बाबतीत चर्चा करतो, तारडीच्या धरणाबाबतीत चर्चा करतो की धरण जर झाले नसते तर तुमची अवस्था काय झाली असते म्हणजे विचार केला. आणि ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने निर्णय घ्यायला पाहिजे होता त्यांनी का निर्णय घेतला नाही त्याचा जाब कधी ना कधी तुम्ही विचारणार नाही. आज ते 65 आणि 70च्या बाहेरचे जे लोक आहेत ज्येष्ठ म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. त्यावेळेस समजा या योजना राबवली गेली असती तर आज हा संपूर्ण भाग मागच संपूर्ण एक भाग दिसला असता. त्यावेळेस आता जे ज्येष्ठ आहेत त्यावेळेस ते तरुण होते त्यावेळेस हे सगळ्या मोठं पाप केलं असेल तर लोकांना त्यांच्या विकासापासून स्वतःच्या कुटुंबाचा त्यांच्या कुटुंबाला विकास पाप केली. काही जर चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध झालं असतं विशेषपणे मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती उत्पन्न वाढलं असतं आर्थिकदृष्ट्या सदन संपूर्ण आज हे मागच तुम्ही लोक झालं असतं कुठेतरी आपण विसर करून देतात. आणि मग तुम्ही विचार करा या संपूर्ण भागाला संपूर्ण जे तारळे धरणात ते व्यवस्थित मग सुरुवात झाली धरणाच्या बांधकामाला. असं एक एक करता करता एका टायमात एकाच वेळेस 11 धरणाला मोठ्या धरणाच्या आम्हाला सुरुवात झाली आणि संपूर्ण पुढं झाले. आज ते ठिकाणी त्याच्या बांधकामाला लोकांना जे पाणी देण्याचं पुण्य हे त्या ठिकाणी शासनाच्या केलं.
आणि एक बघा नाच करून या ठिकाणी आता हे सगळे मला ह्यांना सांगायचं तुम्ही सुद्धा त्याच्याबद्दल विचार करा. ज्यावेळी सुरुवात झाली भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यावेळेस निधी उपलब्ध करून दिला गेला. तर माझ्या काळाबरोबर 15 वर्षाच्या कालावधीत 77 झालं काय झालं मला माहिती. कसे हो तुम्ही असे लोक तुम्ही या लोकशाहीत तुम्ही लोक राजे. मला खरं कधी कधी मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःचा माझा सोडून द्या पण स्वतःचा स्वार्थ तुम्हाला कसं कधी करणार. हा मला सांगा की त्यावेळेस विकास कामापासून आधी काही इंग्रजीच्या काळात त्यांचं खर्चीकरण केलं गेलं. त्यांनी घरे करू शकले ते करू शकले नाही कारण की विकास झाला नव्हता. हा भविष्य काळात तुमच्या घरात जे लहान मुलं आहेत कधी ना कधी ते मोठे होणार का नाही मला करणं मला सांगा. आज जरी लहान असेल तर उद्या तुमचा आधार त्या आधार देशाचा भविष्य काढला त्याचा विचार तुम्ही कधी करणार. त्यामुळे मला सांगा की हे सगळं बोलत असताना नंतर सरकार झालं आणि का महाराष्ट्रातल्या लोकांनी का सरकारनं केलं मला कळलं. कसं तुम्ही काय कशाकडे बघू म्हणजे कामं न केल्यामुळं मतदान करतो का कामं आल्यामुळं आपण मतदान करायचं तर निर्णय तरी घ्या. काही जर कामं न करता तर संपूर्ण सगळंच थांबून झालं. सगळी प्रगती थांबणार आणि प्रगती थांबली तर तुमच्या कुटुंबातल्या लहान मुलांमध्ये काय तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण की 10-15 वर्षाच्या कालावधीत थोडं फार त्या 10-15 वर्षात जर संकल्प झालं नसतं तर मला सांगा मला तुम्ही सांगा आज जे आपण भाषण करतोय अंगणवाडी आणि अंगणवाडीची हे आपण एक बोलून आपल्याला आपण या गोष्टीची चर्चा झाली नसते कारण की ही स्कीम मागच पूर्णत्वास गेली असते. मात्र 10-15 वर्षाचा काळ हे केलं तर द्वेषाचं राजकारण केलं आणि आम्ही बघतोय ते समाजकारण पैसे देणे नाही फंड्स नाही पैसा नाही पण मात्र घोटाळे करताना त्यांच्याकडे कुठला पैसा उपलब्ध होतो तो तुमच्या प्रसंगी लोक सर्वसामान्य लोक कर भरतात म्हणून हे शासन चालतं हे लक्षात घ्या. त्यांच्यामुळं किंवा आमदार आणि खासदारांमुळे तुम्ही नाही आहात तुमच्यामुळं खासदार आणि आमदार असतात एवढं कधी तुम्ही तुमचा अधिकार दाखवणार कधी दाखवणार कुठे मग जेव्हा चुकीचा निर्णय झाला की मग घर बसल्यानंतर थोडून बसल्याचं काय करणार पक्षाचा परिणाम म्हणजे काय. पण 15 वर्ष गेले ना 15 वर्षे एक लक्षात घ्या गेलेली वेळ कधी कोणाच्या आयुष्यात परत येत नसते. तसं आता आपण थांबू शकत नाही तसे वेळ आपण थांबू शकत नाही. आज 15 वर्ष काळामध्ये छोट्या काळ वाटतो त्या 15 वर्षात काय काय किती प्रगती झाली असते. आणि गडकरीची आपल्या सगळ्याला विनंती आज मोदींच्या रूपाने एसटी सरकार आपल्याला या देशामध्ये मिळाल्याने यांच्या आणि मित्र पक्ष भाजपने आता युद्ध पक्ष आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण त्याचं सरकार आहे सही करत आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघा ना त्याच्यामध्ये फक्त घोषणा होतो गरीबी हटाव देश बचाव चांगली गोष्ट चांगला विचार जय जवान जय किसान विचार अत्यंत सुंदर आहे अत्यंत म्हणजे खऱ्या मला प्राप्त करत पण त्याच्यासाठी तुम्ही केलं काय घोषणा फक्त केल्या लोकांचं मत भावनिक करून त्यांचं तुम्ही मत तुमच्या मतपेटीत टाकून द्यायचं आणि मग काय केलं लोक तुमचे समोर होते त्याच्याकडे तुम्ही अशी ज्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिला ज्या लोकांनी तुम्हाला त्या प्रकारे बसवलं ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांचा
त्या लोकांचा एवढा मोठ्या प्रमाणात विश्वासघात केला, लाभ वाटली पाहिजे. आणि आज सुद्धा पण कसं आहे, काय लोकांनी ते टेडरबेड झालेले, त्यांना काही कळत नाही. आज सुद्धा जेव्हा ते लोक येतात ना, तुम्ही विचारलं पाहिजे की हे का झालं नाही, उत्तर द्या तुम्ही. 15 वर्ष आम्ही हवा घेतलं, 15 वर्ष तुमच्यामुळं आम्हाला हवा घेतलं. त्याच्या पहिले 15 वर्ष मधला काळ भारतीय जनता पक्ष आणि सरकार होतं, तो सोडला. 15 वर्षाचा कालावधी जर पाहिला तर पुन्हा तुम्हाला संपूर्ण त्रास अनुभवावा लागला. अधिकार दिला नाही ना कोणी, तुम्ही दिला. एक चुकीचा तुम्ही विचार कुणाचा जर ऐकून मतदान केलं तर त्याचा परिणाम किती तुम्हाला भोगावा. या अगोदर तुम्ही बंधुबांध बदलत लोकांना जर नाव म्हणून पडवत, मला वाटतं यामध्ये वातावरण बरेचसे वयोवृद्ध लोक तरुण मुलं आहेत, तरुण वर्ग आहे. मला सांगा की त्यावेळेस त्याच्यामध्ये कसं होतं की वर्तमानपत्राला ऐक्य असेल, पुढारी, भोपाळ, पुणे नगर जे काही वेगवेगळे असताना आपण बघत जातो इथं त्याचं हेडिंग वर्तमानपत्र खाली पहिलं काय 100 कोटीचा भ्रष्टाचार, 200 कोटीचा भ्रष्टाचार. आणि एक दिवस आहे दररोज असे घोटाळे आपल्याला वाचत होतं ना. नंतर लोकांनी सुद्धा, म्हणजे तुम्ही सर्व सुज्ञ लोक मतदारांनी सुद्धा टॅक्स आहे की आता काय करायचं, लोकशाहीचा एक प्रक्रियेचा भाग नाही. कसा प्रक्रियेचा भाग? तुमचा तुम्ही अंकुश प्रत्येक आमदार आणि खासदार जे तुम्ही निवडून देते तुमचा अंकुश असला पाहिजे. या ठिकाणी सामान तुम्ही फक्त निवडून दिल्यानंतर तुमचं निवडून दिलं म्हणजे तुमचं संपूर्ण जबाबदारी समजली असेल तर भाग नाही. त्यानंतरच्या काळात त्याला आपण निवडून दिला, त्याच्याकडून काम साफ विचारलं पाहिजे, त्याला राजीनामा द्यायला काम पडलं पाहिजे. उगे शोभेच्या हातीतून मला बसल्याचं काही अर्थ नाही. मान्य करता का नाही मला सांगा, अभाव करायचा ना. आणि 5 वर्ष तुम्ही तो करणार असाल, तुम्हाला ज्या करण्यासाठी तुम्हाला लोकांना विश्वास होता ते पुढचे आवडत असेल त्या लोकांना तुम्ही निवडून द्या, बसवा द्यायच्या तुमच्याकडे योगदान होणार, तुम्हाला योगदान देईल तुमच्या कामाला विकास. आणि त्यामुळे एक सांगतो आपल्याला की शून्य मतदानावर कृपया लक्षात मला माहित आहे की प्रत्येक जण आता महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा आणि मला तर चव्हाण साहेबांचा जिल्हा त्या चव्हाण साहेबांचा तालुका बरोबर म्हणजे यशवंत विचारांचा यशवंतराव चव्हाणांनी चांगला देण्याचं काम केलं तर कधी भाजीपाला. यशवंत विचारांचे लोक कल्याणाचे विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवून दिली होती त्या विचारांचे चांगले यशवंत विचार. पण मात्र ते आता यशवंत विचार घेऊन ठिकठिकाणी प्रचार करतात. मला एक समजत नाही की संपूर्ण नीट आहे का तुम्ही, ज्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जे यशवंत विचारला एवढं सांगतात असं यशवंत विचार त्या व्यक्तींना एक चारित्र्य संपन्न माणूस उमेदवार मिळाला का मिळाला तिथं सुद्धा त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप अशा लोकांना. मग माझ्या सगळे मतदार देशाचा नागरिक तरी या जिल्ह्याचा नागरिक म्हणून मी काय विचार करतो, माझ्या मनात ते विचार तुमच्या मनात संवाद द्यायला की ह्याच्या आजूबाजूला फक्त यशवंत विचार सांगतात ते पुढं ते काय म्हणतात एक पडताय. तर माझं जर बघितलं तर त्यांच्याबरोबर ते सगळे असणारे हे असेच भ्रष्टाचारी लोक असं म्हणावं लागेल ना का नाही. एक मला मिळालं
कोणाला पण द्यायचं, साधा माणूस असेल ते चालू असतं। आज यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड झालाय, लोकांनी संपूर्ण कारवाई होणार असेल, आणि जर एवढं जर करत असतं तर का लोकांना अर्ज दिला? म्हटल्यानंतर आपल्याला स्वतःशी आपण फोटो बोलू शकतो, स्वतःशी आपण फोटो बोलू शकत नाही। आणि त्या विचार सांगणारे जे विचार म्हणतो कुठले विचार सांगणारे काय माहिती, 4 सभा दिल्या ह्या सातारा लोकसभा, त्याला म्हणतात प्रेम म्हणतात, कळलं काय? त्याला प्रेम म्हणतात आणि त्याला समावेश करतात नाही, पण येऊ दे एकदा आमने सामने झालंच तर तुम्ही कळवून असाल तर यशवंत विचार समाजाचा तुमचा अधिक भाग अधिकार नाहीये हे आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटतं। आपण सर्व कालने सांगितल्याप्रमाणे 29 तारखेला पुण्याचं जवळच कुठल्या पोलिसाला तिथं केलं तरी असतात, त्यामुळे काय कुठे सांगण्याची गरज नाही, पण साधारण 1च्या दरम्यान 1-1.5च्या दरम्यान सभा होईल। आपण सगळ्यांना विनंती करतो तसं हा मोठ्या संख्येने आशीर्वादाने आपण या ठिकाणी उपस्थित आहे। कोणी काय बोललं तर मला माहिती, मला अन्याय झाला मी मानतो तर मानतो, त्याच्यावरती ऍक्शन घेत असेल आणि कारण सांगत असेल म्हणून दुसऱ्याच्या वशिला तर पोलीस कोणी पण असेल किती मोठ्या विद्यार्थी असेल त्यांना मारायला मी कमी करत नाही, तुमच्यावरती अन्याय होणार नाही हा शब्द माझा उदाहरणाचे म्हणून एवढं इतकी लक्षात आहे। एक बरं झालं बघा, तुमचा आशीर्वाद होता, तुम्ही पटापट बोलले सगळे पोपटासारखं आणि त्यांनी लाईट घालायला वेळ दिली आणि त्यांचं ते यशस्वी झाले एवढंच सांगतो।